नमस्कार, विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजची आपली रेसिपी आहे बटाटा वाटाणा रस्सा भाजी. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही भाजी पुरीसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत एकदम छान होते. तर यासाठी मी 1 वाटी वाटाणे भिजत घातलेले आहे. कमीत कमी 5 ते 6 तास भिजू द्यायचे. त्यामध्ये थोडं मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊ, म्हणजे लवकर शिजल्या जातील. 2 ते 3 शिट्टीमध्ये शिजू द्यायचे. बऱ्याचदा घरात भाजीला काही नसेल तर हिरवा वाटाणा किंवा पांढरा वाटाणा तुम्ही बटाट्यामध्ये यूज करू शकता, किंवा साधी बटाण्याची भाजी पण छान होते. आता एका वेळेस मी इथे भात पण लावलेला आहे, वाटाणे पण शिजत घातलेले आहे आणि बटाटे 2 तुकडे करून बटाट्याचे ते पण आपण कुकरमध्ये सर्व शिजवून घेऊ, म्हणजे एका वेळेस आपले दोन्ही कामं होऊन जातील. इथे वाटण्यासाठी घेतलेलं आहे लसूण, अद्रक, त्यानंतर लसूण आहे, 1 कांदा. उन्हाळ्यामध्ये कुठलेही गरम मसाले न वापरता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सिंपल असा मसाला तयार करून घेऊ. आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे, यामुळे भाजीला छान अशी ग्रेव्ही येईल. आणि थोडं जिरं. आता इथं वाटण तयार झालेलं आहे. इकडे बटाटे पण शिजलेले आहे, वाटाणा पण छान शिजलेला आहे, तो काढून घेऊ. बटाट्याचे 2 तुकडे करून शिजवल्यामुळे ते लवकर शिजतात. बघू शकता वाटाणा छान असा शिजलेला आहे, एकदम खूप शिजवायचा पण नाही. आता इथे फोडणीसाठी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण फक्त 1 तेजपान आणि 1 कलमी घालायची आहे. कलमी अगदी कमी, छोटा तुकडा, कारण उन्हाळा असल्यामुळे कुठलेही गरम मसाले सहसा मी वापरत नाही. बिलकुल साध्या आणि सोप्या पद्धतीने भाज्या. त्यानंतर जिरं, मोहरी, आणि त्यानंतर आपल्याला हे वाटण यामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ, यामुळे छान असा कलर येईल भाजीला आणि ग्रेव्ही पण छान होईल. 5 मिनटं आपल्याला हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये हळद, धने पावडर, त्यानंतर काळा मसाला, थोडं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ सर्व एकत्रित मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकू. बटाटे थोडे मी जाडसरच ठेवलेले आहे, एकदम बारीक असे केलेले नाही, कारण वाटाणा बटाटा रस्सा भाजी म्हटलं की बटाटे हे छान दिसायला हवे. त्यानंतर आपल्याला इथे हे वाटाणे घालायचे. वाटाण्यामध्ये जे पाणी होतं ते मी काढलेलं नाही, तेच आपण इथे ग्रेव्हीसाठी वापरू. दुसरं आता पाणी वापरायचं नाही, कारण ते वाटाण्याचंच पाणी आहे शिजलेलं. आता हे झाकून ठेवू आणि 5 मिनटामध्ये आपली भाजी बघू शकता मस्त अशी भाजी छान तयार झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे, एकदम अशी छान चविष्ट भाजी. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या मग सर्वांनी बटाटा रस्सा भाजी खायला. बाय बाय.